खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होतंय अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। तर ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं। वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे। एक मिनिट, उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। पण उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होतंय, त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू। सर, पावसाळी अधिवेशन उद्यापासून आहे। उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे। ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल। महायुतीच्या सरकारने या राज्याला संपूर्णतः खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे आणि हे शेवटचं अधिवेशन 14व्या विधानसभेचं शेवटचं अधिवेशन आहे। या जनाधार गमावलेलं हे सरकार आहे। फार मोठी वल्गना केल्यात 45 वगैरेच्या, आणि तीनही पक्षाची अवस्था सगळ्या महाराष्ट्राने पाहिली। आज या राज्यातल्या युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे। मग वीज विभागाची भरती असेल, पोलीस विभागाची भरती असेल, महसूल विभागाची भरती असेल, या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतो। राज्य सरकार डोळे झाकून हे सगळं बघतंय आणि म्हणून हे अधिवेशन जसं सरकारचं जसं हाय हाय म्हणतो तसे महायुती सरकारला बाय बाय करणारं अधिवेशन ठरणार आहे। त्या दृष्टीने आम्ही सगळे विरोधी पक्ष अतिशय ताकदीनं या सरकारचं पूर्ण वाबाडे या अधिवेशनात बाहेर करू। तर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर जीएसटी लावतो, बियाणावर जीएसटी लावतो, ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारावर जीएसटी लावतो 18%, आणि दुसरीकडे मात्र हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5% जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना 3% जीएसटी, गोल्ड सोनं खरेदी करत असताना 2% जीएसटी। म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारं हे सरकार आहे।